ओके. प्लांट ब्रीडिंगचं टेक्निक आपण केलं. या प्लांट ब्रीडिंगच्या टेक्निकमुळं आपल्याला काय मिळालं, काय उपयोग केला, उपयोग काय काय आहेत त्या प्लांट ब्रीडिंग टेक्निकचे. तर हाय इल्डिंग हायब्रिड क्रॉप व्हरायटीज आपल्याला मिळाल्या आणि या व्हरायटीजचं कल्टिवेशन केल्यामुळं आपल्या देशामध्ये ग्रीन रिव्होल्यूशन झालं, हरित क्रांती झाली. पण हरित क्रांती होण्यामागं एक छोटीशी स्टोरी आहे. 1960 ते 70 या दशकामध्ये जर आपण विचार केला तर आपला देश, आपल्या आसपास असणारे सर्व देश गहू आयात करत होते, व्हीट इम्पोर्टर होते. त्याच दरम्यान डॉक्टर नॉर्मन बोरलॉग एक अमेरिकन ॲग्रॉनॉमिस्ट, त्यांनी काय केलं, सोनोरा मेक्सिको या देशामध्ये सोनोरा इथं व्हीटचं रिसर्च स्टेशन होतं, ते त्यांनी जॉईन केलं. आणि त्यांना लक्षात आलं की त्या गव्हाची नुसती उंचीच वाढते, उंची वाढते, उंची भरपूर आहे, उंची भरपूर आहे, पण यील्ड मात्र कमी आहे, उत्पन्न कमी आहे. आणि मग त्यांनी काय केलं, जापनीज व्हरायटीजचा जीन नोरिन 10 हा जापनीज व्हरायटीचा जीन आयसोलेट केला आणि तो जीन या व्हरायटीमध्ये इन्सर्ट केला आणि या व्हरायटीज कशा बनल्या, आता सेमी डॉर्फ. आणि त्या व्हरायटींना नाव दिलं काय, सोनोरा 63, सोनोरा 64, लेरमार रोजो, कितीतरी अशा जवळजवळ 40 प्रकारच्या व्हरायटीज डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी बनवलेल्या. आणि त्या व्हरायटीज बनवल्यानंतर सेमी डॉर्फ व्हरायटीज या जीनचं इन्सर्शन करून बनवल्या आणि त्या व्हरायटीज तिथं लोकल फार्मर्सना कल्टिवेशनसाठी अवेलेबल केल्या. तर तिथं ट्रिमेंडस रेटनी व्हीट प्रोडक्शन वाढलं. त्या एरियामध्ये व्हीट प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर वाढलं. ही बातमी ज्यावेळी आपल्या देशाला समजली त्यावेळी आपल्या देशाकडून डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, ऐकलंय, डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना तिकडं पाठवलं. ते डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना भेटण्यासाठी गेले आणि आपल्या देशाकडं इथं घेऊन आले. आपल्या देशामध्ये क्लायमॅटिक कंडिशन कोणत्या आहेत आणि कोणत्या व्हरायटी आपल्या देशात सूट होतील. तर त्यांनी आपल्याकडे आले आणि मग त्यांनी सोनोरा 63, 64, लेरमार रोजो अशा व्हरायटी तुमच्या देशाच्या क्लायमॅटिक कंडिशनला सूट होतील हे सांगितलं. त्याप्रमाणे आपल्याकडं त्या व्हरायटीचं कल्टिवेशन केलं गेलं आणि आपल्या देशामध्ये गव्हाचं उत्पन्न एवढं ट्रिमेंडस रेटनी वाढलं की आज आपण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनची गरज भागवून सुद्धा गहू निर्यात करू शकतो. हरित क्रांती झाली. मग यावर क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील
हु इज द पायोनियर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन इन वर्ल्ड? जगाचा विचार केला तर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग इज अ पायोनियर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन, आणि त्याचं त्यांना नोबेल प्राइज पण मिळालेलं आहे. ही अवॉर्डेड अ नोबेल प्राइज ऑफ पीस. शांततेचं नोबेल प्राइज त्यांना देण्यात आलं. अशा प्रकारे आपण जगाचा विचार केला तर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी जगाला गहू खाण्यासाठी उपलब्ध करून दिल्यासारखं आहे. पण आपण जर इंडियाचा विचार केला तर एम.एस. स्वामीनाथन हे आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत. हु इज द पायोनियर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन इन इंडिया? डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन इज अ पायोनियर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन इन इंडिया. भारतामध्ये हरित क्रांतीचे जनक कोण आहेत तर डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन आहेत. आणि त्यांनी तेवढ्यावर काम थांबलं का? त्यांनी आणल्या व्हरायटी कल्टिवेट केल्या आणि झालं हरित क्रांती झाली 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 झाली, एवढ्यावर काम नाही थांबलेलं. त्यांनी गॅमा रेडिएशन, त्यांनी गॅमा रेडिएशनचा वापर केला आणि अनेक गव्हाच्या नवीन व्हरायटी बनवल्या. सेमी डॉर्फ व्हरायटी बनवल्या. सोनालिका, कल्याण सोना, शरबती सोनोरा, कितीतरी गव्हाच्या व्हरायटीज त्यांनी बनवल्या आणि आज मोठ्या प्रमाणावर त्या व्हरायटीज कल्टिवेट केल्या जातात. आणि आपण अन्नधान्य प्रोडक्शन, त्यातलं गहू हे जे प्रोडक्शन आहे त्याच्या बाबतीत स्वावलंबी बनलो. 1960 पासून 2000 पर्यंत आपल्या देशाचं व्हीट प्रोडक्शन 11 मिलियन टन वरून ते 75 मिलियन टन एवढी वाढ झालेली आहे. राईस प्रोडक्शन जे आहे ते 35 मिलियन टन्स वरून 89.5 मिलियन टन एवढी वाढ झालेली आहे. यासाठी आपण व्हीट आणि राईसच्या नवीन व्हरायटी तयार केलेल्या आहेत. या राईसच्या व्हरायटीज भरपूर आपण तयार केलेल्या आहेत. व्हीटच्या भरपूर व्हरायटीज आपण तयार केलेल्या आहेत. व्हीटच्या हाय यील्डिंग व्हरायटीज इथं आपण बनवल्या. त्या सोनोरा 64, लेरमा रोजो 64A, सफेद लेरमा, सोनालिका सोनोरा, शरबती सोनोरा, पुसा लेरमा अशा हाय यील्डिंग व्हीटच्या व्हरायटीज आपण बनवल्या. त्याचप्रमाणे सेमी डॉर्फ राईस व्हरायटीज आपण IR8 यापासून बनवलेल्या आहेत. इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट फिलिपाईन्स आणि टायचुंग नेटिव्ह वन फ्रॉम तैवान इथं त्या बनवलेल्या आहेत. त्याच्यासाठी जो डॉर्फनिंगचा जीन आपण घेतलेला आहे तो कोणता आहे? DGOU जेन. हा तैवानचा जीन आपण इंट्रोड्यूस केला. कुणामध्ये? IR8 मध्ये, IR24 मध्ये आणि राईसच्या हाय यील्डिंग व्हरायटी बनवल्या. आज आपल्याकडं राईसच्या अनेक महत्वाच्या व्हरायटीज, हाय यील्डिंग व्हरायटीज उपलब्ध आहेत. सेमी डॉर्फ व्हरायटीज उपलब्ध आहेत. जया, रत्ना, विजया, पद्मा, कांती, जयंती आणि त्याच्याबरोबर 1992 च्या दरम्यान पासून आपण 45 वेगवेगळ्या व्हरायटीज, 45 वेगवेगळ्या राईसच्या व्हरायटीज आपण म्युटेशन ब्रीडिंगच्या टेक्निकनं बनवलेल्या आहेत. या सेमी डॉर्फ व्हरायटीज बनवलेल्या आहेत. आता याबरोबरच शुगरकेन कल्टिवेशन आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. आपण हायब्रिडायझेशनचं टेक्निक कसं केलं बघा.
आपल्याकडं सॅकॅरम बार्बेरी नावाची जी व्हरायटी आहे, आपल्याकडं सॅकॅरम बार्बेरी, याच्यामध्ये उत्पन्न कमी आहे पण रोगांना बळी पडत नाही. लो यील्ड बट डिसीज रेजिस्टंट. दुसरी सॅकॅरम ऑफिसिनारम. आता ही पहिली व्हरायटी बार्बेरी आहे ना, ही नॉर्थ इंडियामध्ये राहत नाही. नो, इट इज नॉट कल्टिवेटेड इन नॉर्थ इंडिया. आणि नॉर्थ इंडियामध्येच मोठ्या प्रमाणावर शुगर केनचं कल्टिवेशन, उत्तर प्रदेशमध्येच मोठ्या प्रमाणावर कल्टिवेशन केलं जातं ना, तिथंच ती ग्रोथ होत नाही. आणि सॅकॅरम ऑफिसिनारम ही दुसरी व्हरायटी आहे. या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय? हाय यील्ड, उत्पन्न भरपूर आहे, बट डिसीज ससेप्टेबल, रोगांना बळी पडते, परंतु नॉर्थ इंडियामध्ये सुद्धा वाढते, ग्रो होते. मग आपण काय केलं, या दोन व्हरायटी मध्ये ब्रीड केलं आणि अशी नवीन व्हरायटी बनवली की जी व्हरायटी, ज्या व्हरायटीचं हाय यील्ड आहे, उत्पन्न भरपूर आहे, डिसीज रेजिस्टन्स आहे, शुगर कंटेंट जास्त आहे, थिक स्टेम आहे आणि नॉर्थ इंडियामध्ये ग्रो होईल अशी नवीन सुपेरियर व्हरायटी आपण शुगर केनची बनवलेली आहे. अशा अनेक व्हरायटीज या शुगर केनच्या आपण बनवलेल्या आहेत. आता या इथं जर पाहिलं, एक्झाम्पल दिलेत, CO 421, CO 419, CO 205, CO 453, CO 740. What it indicates? CO म्हणजे कोइंबतूर इथं फार मोठं रिसर्च स्टेशन या शुगर केनचं आहे. सीड टेक्नॉलॉजी आणि शुगर केन यांचं रिसर्च स्टेशन फार मोठं तिथं आहे आणि त्या ठिकाणी हे सगळे बनवलेले आहे, या व्हरायटीज बनवलेल्या आहेत. आणि म्हणून CO. आता आपल्याकडं वसंतदादा इन्स्टिट्यूट मांजरी पुणे इथंही नवीन व्हरायटी बनवल्या जात आहेत आणि त्या व्हरायटी आपल्याकडे आल्यानंतर त्याच्याप्रमाणे तिथले ब्रँड नेम राहणार आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे सीड असलेले प्लांट आहेत, मिलेट्स वगैरे, मग त्याच्यामध्ये ज्वार आहे, बाजरा आहे, मेज आहे, हे सगळे जे प्लांट आहेत, अशा प्लांटचं प्रोडक्शन सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर वाढवलं. म्हणजे एक उद्दिष्ट आपण त्याच्या बाबतीत सफल झालो का? टू इन्क्रीज क्रॉप यील्ड पर हेक्टर, पर एकर, पर प्लांट. अशा प्रकारे आपण नवीन अनेक व्हरायटीज बनवल्या आणि आपलं क्रॉप प्रोडक्शन, यील्ड मोठ्या प्रमाणावर वाढवलेलं आहे. त्यानंतर प्लांट ब्रीडिंग फॉर डिसीज रेजिस्टन्स. रोगांना न बळी पडणाऱ्या व्हरायटीज बनवायच्यात, कमी बळी पडतील अशा व्हरायटीज बनवायच्यात. डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज आपण बनवलेल्या आहेत. जसे एक्झाम्पल जर घेतले तर बघा, ब्राउन रस्ट ऑफ व्हीट, रेड रॉट ऑफ शुगर केन,
लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो, फंगल डिसीज फ्री किंवा डिसीज रेजिस्टंट आपण व्हरायटी बघतोय. त्यानंतर बॅक्टेरियल ब्लॅक रॉट ऑफ क्रुसिफर्स, व्हायरल टोबॅको मोजॅक व्हायरस, टर्निप मोजॅक व्हायरस. तर आपण अशा अनेक व्हरायटीज हिमगिरी नावाची व्हरायटी बनवली आपण व्हीटची. हिमगिरी नावाची व्हीटची व्हरायटी बनवलेली आहे. ती हिल बंट लीप आणि स्ट्राइप रस्ट रेजिस्टंट बनवली आपण. पुसा शुभोरा, पुसा स्नोबॉल K1, कॉलीफ्लावर ही डिसीज रेजिस्टंट बनवली आपण. कर ब्लाइट अँड ब्लॅक रॉट रेजिस्टंट बनवली. पुसा सदाबहार म्हणजे आपण चिली मिरची, त्याच्या व्हरायटी सुद्धा डिसीज फ्री बनवल्या. डिसीज लीप कर्ल असेल किंवा मोजॅक डिसीज फ्री अशा व्हरायटीज आपण बनवलेल्या आहेत. म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीज ज्या मिळवायच्या आहेत त्या डिसीज फ्री मिळवणं हे सुद्धा आपलं एम होतं आहे आणि त्याप्रमाणे आपण डिसीज फ्री व्हरायटी मिळवतोय. डिसीज फ्री आपण मिळवतोय. फक्त डिसीज फ्री व्हरायटी मिळवायच्या का नाही, पेस्ट रेजिस्टंट इन्सेक्ट रेजिस्टंट व्हरायटी सुद्धा आपल्याला मिळवायला पाहिजे. कारण पेस्ट म्हणजे या ॲग्रिकल्चरचा मॉडर्न ॲग्रिकल्चरचा एनिमी समजला जातो, शत्रू समजला जातो. आणि जवळजवळ 30% पर्यंत यील्ड कमी करण्याचं काम केवळ हा पेस्ट करतोय. आणि त्याचा कंट्रोल करणं आपलं काम आहे. आणि त्याच्यासाठी आपण नवीन नवीन व्हरायटी बनवलेल्या आहेत, त्या पेस्ट रेजिस्टंट बनवलेल्या आहेत. जसं हेरी लीव्ज ऑफ सम प्लांट्स हेल्प्स in insect to resist the pest, resistance to jessids in cotton, cereal leaf beetle in wheat. काही स्मूथ लीव्ज असतात, नेक्टरलेस असतात कॉटन मध्ये, अशा व्हरायटीज बॉलवर्म त्याच्यावर आक्रमण करत नाही. मेजच्या व्हरायटी ज्या आहेत ॲस्पार्टिक कंटेंट, नायट्रोजन कंटेंट जास्त कमी आहे त्याच्यामध्ये, शुगर कंटेंट, अशा व्हरायटीज आपण बनवल्या की ज्या मेज स्टेम बोरर फ्री राहतील. सॉलिड स्टेम इन व्हीट लीड्स टू रेजिस्ट फ्रॉम सॅफ्लाय. म्हणजे वेगवेगळ्या इन्सेक्टला रेजिस्टंट व्हरायटीज आपण बनवलेल्या आहेत. म्हणजे पेस्ट रेजिस्टंट व्हरायटी बनवणं, इन्सेक्ट रेजिस्टंट व्हरायटी बनवणं हे सुद्धा आपलं एक एम होतं. आणि इथं आपण अनेक प्रकारच्या व्हरायटीज बनवलेल्या आहेत. प्रत्येक वेळी आपण पेस्टिसाइड फवारणं हा उद्देश नाही आहे. व्हरायटी, कारण पेस्टिसाइड दरवर्षी फवारून सगळाच प्रॉब्लेम होतोय. पोल्युशन होतंय, सॉइलची क्वालिटी डिग्रेड होते, अनेक एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. आणि याला पर्याय म्हणून काही व्हरायटीज ब्रीडिंग करून अशा बनवायच्या की ज्या स्वतःच इन्सेक्ट पेस्ट जे असतील त्याला फ्री राहतील. तर पेस्ट रेजिस्टंट व्हरायटीज बनवलेल्या आहेत आपण अनेक प्रकारच्या. त्यानंतर इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टंट व्हरायटीज ज्या बनवल्या, आता कॉटनचं आपण मगाशी सांगितलं, स्मूथ लीव्ज आणि नेक्टरलेस व्हरायटी असल्यामुळं बॉलवर्म म्हणा, जसीड्स म्हणा, ते आक्रमण करू शकत नाहीत. मेजच्या व्हरायटीमध्ये हाय ॲस्पार्टिक ॲसिड आहे, लो नायट्रोजन शुगर कंटेंट आहे, त्यामुळे स्टेम बोररला त्या बळी पडत नाही.
ब्रासिकास पुसा गौरव रेजिस्टन्स टू आफिड्स, ओक्रा म्हणजे भेंडी, पुसा सावनी, पुसा A4 या व्हरायटीज शूट आणि फ्रूट बोरर फ्री अशा व्हरायटी आपण बनवलेल्या आहेत. त्याचबरोबर म्युटेशन ब्रीडिंग आपण केलंय. म्युटेशन म्हणजे काय? सडन चेंज इन हेरिडिटरी मटेरियल, जेनेटिक मटेरियल मध्ये अचानक होणारे बदल, त्याला आपण म्हणतो म्युटेशन. जे म्युटेशन नॅचरली होतात त्यांना आपण म्हणतो स्पॉन्टॅनियस म्युटेशन, आणि जे म्युटेशन आपण घडवून आणतो त्यांना आपण म्हणतो इंड्यूस्ड म्युटेशन. आता इंड्यूस्ड म्युटेशन घडवून आणण्यासाठी अनेक प्रकारचे केमिकल्स किंवा रेडिएशन यांचा वापर केला जातोय. जसं एक्सरेचा वापर केला, UV रेजचा वापर केला, काही केमिकलचा वापर केला आणि म्युटेशन घडवून आणता येतं, असं घडवता येतं. मग अशा ज्या म्युटंट व्हरायटीज बनवता येतील का? बनवता येतील. तर आपण काही म्युटंट व्हरायटीज सुद्धा बनवलेल्या आहेत. म्युटंट व्हरायटीज सुद्धा बनवलेल्या आहेत. जसं मूंग, येलो मोझॅक व्हायरस आणि पावडरी मेल्डू याला रेजिस्टंट असणारी म्युटंट व्हरायटी आपण बनवलेली आहे. नाहीतरी आपण गव्हाच्या व्हरायटी ज्या सगळ्या पाहतो त्या म्युटेशन ब्रीडिंग याच टेक्निकनं बनवलेल्या आहेत. गॅमा रेडिएशनचा वापर तिथं केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर गॅमा रेडिएशनचा वापर करूनच त्या वेगवेगळ्या व्हीटच्या व्हरायटीज बनवलेल्या आहेत. तर त्या म्युटेशन ब्रीडिंगचंच एक्झाम्पल आहे. तर अशा प्रकारे आपण म्युटंट व्हरायटीज सुद्धा या टेक्निकच्या सहाय्यानं बनवू शकतो. टू प्रोड्यूस म्युटंट व्हरायटीज बाय म्युटेशन ब्रीडिंग. आणि त्याचबरोबर आणखी एक कन्सेप्ट इथं आहे, फूड क्वालिटी आपल्याला चांगली पाहिजे. प्लांट ब्रीडिंगचं एम होतं की नाही? हे होतं. चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट आपल्याला पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट आपल्याला मिळवायचे असतील तर इथं बायो फोर्टिफिकेशन. मग आपल्याला चांगल्या क्वालिटीचे फ्रूट पाहिजेत, चांगल्या क्वालिटीचा भाजीपाला पाहिजे, चांगल्या क्वालिटीचा गहू पाहिजे, चांगल्या क्वालिटीची मका पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं पोटॅटो पाहिजे. फूड प्रोडक्शन वाढवण्याबरोबरच क्वालिटी इम्प्रूव्ह करणं यावर पण आपण भर देतोय. आणि त्याच्यातलाच एक पार्ट म्हणजे बायो फोर्टिफिकेशन. फोर्टिफाईड फूड म्हणजे काय? तुम्ही कॉम्प्लान, बूस्ट इज अ सिक्रेट ऑफ माय एनर्जी, बूस्ट, हॉर्लिक्स, हे जे फूड प्रोडक्ट तुम्ही पाहता त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? तुम्ही बाबा 1 चमचा 2 चमचे असं एवढं खाल्लं तर त्याच्यामधून तुम्हाला कार्बोहायड्रेट एवढे मिळतील, प्रोटीन एवढे मिळतील, फॅट्स एवढे मिळतील, व्हिटॅमिन एवढे मिळतील, मिनरल हे मिळतील. म्हणजे अनेक प्रकारचे फूड इन्ग्रेडियंट एकत्र करून एक चांगला फूडचा सोर्स बनवला, त्याला आपण म्हणतो फोर्टिफाईड फूड. पण प्रत्येकाला हॉर्लिक्स परवडतं का? प्रत्येकाला कॉम्प्लॅन परवडतं का? नाही. मग आपण व्हरायटीज अशा बनवायच्या की त्याच्यामध्ये कंटेंट वाढवला पाहिजे. आज आपण पोटॅटो घेतोय, बटाटा खातोय. आपण बटाट्यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणात आता कार्बोहायड्रेट मिळत आहे.
पण बायोफोर्टिफिकेशनच्या मेथडनं आपण असं पोटॅटो बनवू की ज्या पोटॅटोमधून आपल्याला कार्बोहायड्रेट बरोबर भरपूर प्रमाणात प्रोटीन पण मिळतील. तर असे कंटेंट, न्यूट्रिशनल कंटेंट जे आहेत, न्यूट्रिएंट्स आहेत, ते वाढवून आपण नवीन व्हरायटीज बनवणार आहे. मग हे कशा कशाच्या सहाय्यानं करणार? एक तर सिलेक्टिव्ह ब्रीडिंग, 2 सिलेक्टेड व्हरायटीमध्ये ब्रीडिंग घडवून आपण बायोफोर्टिफिकेशन करणार. किंवा दुसरा पर्याय आपल्याला माहीतच आहे, जेनेटिक इंजिनिअरिंगच्या सहाय्यानं. जसं तुम्हाला माहिती आहे, राईस, व्हिटॅमिन ए भरपूर असलेला राईस आपण व्हरायटी बनवली आहे. गोल्डन राईसची व्हरायटी बनवली की नाही? ते बायोफोर्टिफिकेशनच आहे. मग एक तर सिलेक्टिव्ह ब्रीडिंग करून तुम्ही बायोफोर्टिफिकेशन करू शकता, किंवा जेनेटिक इंजिनिअरिंगच्या सहाय्यानं तुम्ही नवीन प्लांट बनवू शकता. इथं काही एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. मेज अॅमिनो ॲसिड लाईक लायसिन अँड ट्रिप्टोफॅन हॅज बीन डेव्हलप. म्हणजे मेजमध्ये भरपूर अॅमिनो ॲसिड, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन अॅमिनो ॲसिड भरपूर असलेली व्हरायटी बनवली. व्हीटमध्ये ॲटलस 66 नावाची व्हरायटी आपण जी बनवलेली आहे, त्या व्हरायटीमध्ये प्रोटीन कंटेंट जास्त आहे. राईस व्हरायटी जी आहे ते 5 पटीनं आयर्न कंटेंट असलेली आपण बनवलेली आहे. कारण आज पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणावरती बऱ्याच मिनरलच्या, व्हिटॅमिनच्या डिफिशियन्सी डिसऑर्डरला सफर होत आहे. वरनं आपल्याला दिसतंय, परंतु आतनं हे सगळे डिफिशियन्सी डिसऑर्डर आहेत. त्याला हिडन हंगर म्हणतो आपण. आणि त्याच्यासाठी आपल्याला बायोफोर्टिफिकेशन फार महत्वाचं आहे. जसं आपण कॅरट, व्हिटॅमिन ए, स्पिनॅच, आयर्न आणि कॅल्शियम, बिटर गाऊट, व्हिटॅमिन सी, पी बीन, प्रोटीन रिच, अशा प्रकारच्या व्हरायटीज आपण बनवलेल्या आहेत. आणि या व्हरायटीजचा वापर मग एकतर सिलेक्टिव्ह ब्रीडिंग करून आपण या नवीन व्हरायटी बनवतोय, किंवा जेनेटिक इंजिनिअरिंगच्या सहाय्यानं आपण नवीन व्हरायटी बनवतोय. जसं गोल्डन राईसची व्हरायटी आपण बनवलेली आहे, त्याच्यामध्ये डॅफोडिलचे 2 जीन आणि एरिवेनाचे 1 बॅक्टेरियाचा जीन, असे जीन आपण या राईसच्या जिनोममध्ये इन्सर्ट केले आणि गोल्डन राईस नावाची व्हरायटी बनवली. अशा प्रकारे आपण बायोफोर्टिफिकेशन करून नवीन नवीन व्हरायटी बनवतो. आणि एकच फूड त्यांनी खाल्लं तर त्या एका फूड प्रॉडक्टमध्ये त्याला भरपूर अनेक प्रकारचे कंटेंट मिळतील, याची व्यवस्था आपण केलेली आहे. याची व्यवस्था आपण केलेली आहे. कारण आता आपल्याला बायोफोर्टिफाईड फूड घेण्याशिवाय ऑप्शन नाही आहे. मोठ्या प्रमाणावर डिफिशियन्सी डिसऑर्डर आहेत पॉप्युलेशनमध्ये. लोक आहार तर घेत आहेत, जेवण करतायत, परंतु त्यांना जे कंटेंट आहारामध्ये पाहिजे ते कंटेंट मिळत नाही. व्हिटॅमिनच्या डिफिशियन्सी भरपूर प्रमाणात आहे, मिनरलच्या डिफिशियन्सी भरपूर प्रमाणात आहेत. आणि त्याला पर्याय म्हणून आपण अशा प्रकारे फोर्टिफाईड फूड, बायोफोर्टिफाईड फूड जर वापरलं तर बायोफोर्टिफिकेशनमुळं लोकांना या डिफिशियन्सी डिसऑर्डर होणार नाहीत. लोकांना डिफिशियन्सी डिसऑर्डर होणार नाही. मला सांगा, ज्यावेळी कधी कल्टिवेशनमध्ये आपला गोल्डन राईस व्हरायटी येईल, तिथून पुढं प्रत्येकानं गोल्डन राईस व्हरायटी जर खाण्यात आली तर तिथून पुढं कधीही या पॉप्युलेशनमध्ये नाईट ब्लाइंडनेस नावाची डिसऑर्डर होणार नाही.
का होईल? नाही होणार. तर अशा प्रकारे आपण जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर यील्ड वाढवण्यासाठी केला, डिसीज रेजिस्टंट व्हरायटी बनवण्यासाठी केला, पेस्ट रेजिस्टंट व्हरायटी बनवण्यासाठी केला आणि बायोफोर्टिफिकेशनच्या प्रोसेससाठी आपण या जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर केला आणि नवीन नवीन इम्प्रूव्ड व्हरायटी बनवत चाललो आहे आणि लोकांच्या गरजा पण भागतील, क्वालिटी चांगली मिळेल, रेजिस्टंट व्हरायटीज मिळतील, या सर्वासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत. दिस इज अबाउट ॲप्लिकेशन ऑर युजेस ऑफ प्लांट ब्रीडिंग फॉर ह्युमन. थँक यू व्हेरी मच.